विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस सरला, पण या प्रचाराचा धुरळा मात्र अद्याप खाली बसलेला नाही. मौलाना विकास आघाडी किंवा महायुती या दोन्ही खेम्यांकडून जाहिरातींचा मारा आपण मागच्या या 15-20 दिवसात सहन केला. सर्वसामान्य नागरिकांनी सहन केला. त्यातल्या त्यात वेगवेगळ्या माध्यमातून या जाहिराती होत होत्या. वर्तमानपत्रांसाठीच्या एका जाहिरातीचं मला इथे विशेष करून तुमच्या पुढे एक विवेचन करायचं आहे. आता वर्तमानपत्रात छापून आलेली जाहिरात अशी काय वेगळी असणार, तर मला खटकले, मला कुठेतरी ती वाचताना काहीतरी जाणवलंय, ते मला तुमच्या पुढे मांडायचं आहे. काय होतं या जाहिरातीत? MVAनं म्हणजे मौलाना विकास आघाडीनं एक जाहिरात छापली होती, ज्यात एका अनाजी पंथानं स्वराज्याला लुटलं आणि दुसऱ्यानं महाराष्ट्राचं आणि शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं, अशा आशयाचा मजकूर छापला होता. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या जाहिरातीबद्दल खरं तर मौलाना विकास आघाडीनं महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमी जनतेची माफी मागायला हवी खरं तर. कारण अण्णाजी दत्तो सचिव उर्फ अनाजी पंत हा छत्रपतींच्या आज्ञेनं नियुक्त केलेला स्वराज्याचा कार्यालयीन सचिव होता. मान्य की त्या सचिव मंडळात शिक्षित अशा ब्राह्मणांचाच भरणा जास्त होता. मराठे रणभूमीवर आपलं कौशल्य दाखवण्यात आणि गनिमी काव्यात तरबेज होते. पण स्वराज्याची घडी बसवताना जे अष्टप्रधान मंडळ शिवरायांनी आपल्या पदरी बाळगलं होतं, त्या दप्तरात मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. तर मोरोपंतांपासून रामचंद्र निळकंठ, दत्ताजी पंत त्रिंबक, रामचंद्र त्रिंबक, मोरेश्वर पंडित ते अण्णाजी पंत दत्तो ही मंडळी विविध विभागाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी नेमलेली होती. यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक खासियत होती. अगदी अण्णाजी पंतांचीही महाराजांकडून जाणारी आणि महाराजांना येणारी पत्र, खलिते यांच्यावर देखरेख ठेवणं, प्रत्येक पत्र बाहेर जाताना त्यावर स्वराज्याची मोहर उमटवण्याआधी ते कायदेशीर पद्धतीनं तपासणं, हे काम सुरनीस म्हणून अण्णाजी पंतांकडे होतं. अण्णाजी पंत हे जमीन, महसूल आणि सारा या विषयातले तज्ज्ञ होते. त्यामुळेच त्यांना स्वराज्याच्या महसूल विभागाचं प्रमुखपद दिलं गेलं होतं. या अण्णाजी पंतांना 10,000 होन वार्षिक पगार होता त्या काळी. मी हे मुद्दाम का सांगतोय, तर बारामतीच्या करामती काकांनी त्यांच्याच एका खासदारानं अभिनीत केलेल्या TV सिरियल करवी एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम व्यवस्थित करून घेतलं. अमोल कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतल्या अण्णाजी पंतांचा त्यांनी अपभ्रंश करून अनाजी पंत केला. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते हे ठसवण्याचा प्रयत्न केला. सोबत बामणांना टार्गेट कसं करता येईल त्यासाठी अनाजी पंतांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेतलं खल ठसठशीत करून दाखवण्याचा प्रयत्न केला. अण्णाजी पंतांना आपण खलनायकच मानून चालतोय, पण ज्या अण्णाजी पंताला छत्रपतींनी आपला सुरनीस नेमला होता, सचिव बनवला होता, जो चौल, अलिबाग, रायगड, दाभोळ, राजापूर, कुडाळ, बांदा, फोंडा अशा प्रदेशाची जबाबदारी सांभाळत होता, आपण ज्याला स्थळ कोकण म्हणतो, तो अख्खा प्रदेश अण्णाजी पंत सांभाळत होते. त्या अण्णाजी पंतांमध्ये स्वामीनिष्ठा होती, म्हणूनच तर छत्रपतींनी एवढी मोठी जबाबदारी त्यांना सोपवली असेल, नाही का? सोयराबाईंचं पुत्रप्रेम म्हणा किंवा संभाजी राजांबद्दल अनाजींची किंवा अण्णाजींना फारशी खात्री नव्हती, त्यामुळं ते सातत्यानं शिवाजी महाराज या आभाळा एवढ्या मोठ्या प्रतिमेशी संभाजी महाराजांची तुलना करू पाहत होते. राजे कसे सरळ मार्गी, निर्व्यसनी, स्वराज्याचा ध्यास घेतलेले, स्वराज्यासाठी खस्ता खाल्लेले आणि त्यातूनच आपला देह ठेवणारे, पण संभाजी महाराजांच्या कलासक्त, यामुळे अण्णाजी पंत धास्तावले असणार की स्वराज्य जर अशा हातात गेलं तर काय होईल. पण शंभू राजांचा निग्रही आणि पराक्रमी चेहरा त्यांना केव्हा पाहायला मिळाला, तर जेव्हा त्यांनी सोयराबाईंच्या कटात सामील होऊन शंभूराजांशी पंगा घेतला तेव्हा. अण्णाजी पंतांचं चरित्र कुणी लिहून ठेवलंय का हे मला माहीत नाही, पण अण्णाजी दत्तो या हिशोबात चोख आणि व्याकरणावर निर्दोष प्रभुत्व असणाऱ्या सुरनिसाची, सचिवाची, छत्रपतींकडून झालेली निवड, महाराजांची पारखी नजर आणि त्यांचा तो दैवी परिस्पर्श याबद्दल शंका घेणारे पावलीगम जिल्हे इलाई मोरसूद काका मात्र वर्तमानपत्रातून आपल्याच जाणत्या राजाची एक प्रकारे खिल्ली उडवायला निघाले होते, हे स्पष्ट झाले. मित्रो, शिवकालीन इतिहासातलं अण्णाजी पंत दत्तो हे पात्र आणि निव्वळ ब्राह्मण समाजातले आहेत म्हणून या मौलाना विकास आघाडीच्या टार्गेटवर असलेले देवेंद्रजी फडणवीस यांच्यात साम्य शोधणं म्हणजे मूर्खपणा आहे. तरी शरद पवारांच्या मनातलं इतिहासाच्या विद्रुपीकरणाचं स्वप्न साकार करण्यासाठी अशा प्रकारची तुलना मागच्या कित्येक वर्षांपासून होते. देवेंद्र फडणवीस म्हणजे अनाजी पंत असा जो अपप्रचार आघाडीच्या IT सेलकडून होत असतो,
त्यात कुठलंच गांभीर्य तर नाही आहे. पण पहिल्या अनाजीनं स्वराज्याला लुटलं आणि दुसऱ्यानं महाराष्ट्राचं आणि शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं असं म्हणत हे मोरशूत फॅक्टरीवाले महाराष्ट्राचा तर करतच आहेत, सोबत छत्रपतींचा देखील अपमान करत आहेत. अण्णाजी पंतांनं स्वराज्यातलं नेमकं काय लुटलं, याबद्दल कुठल्या बखरीत काय लिहिलंय, हे कधी या स्वयंघोषित इतिहासकारांनी वाचलेलं असेल का? किंबहुना शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करून 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना मागेल तेवढी वीज पुरवणारा आणि भविष्यात हीच वीज कशी मोफत देता येईल हे पाहणारा हा महाराष्ट्रपुत्र देवेंद्र गंगाधर पंत फडणवीस यांच्या लेखी दुसरा अनाजी पंत ठरतो. कमाल आहे लेख हो तुमची, कमाल आहे. पवारांचे बगल बच्चे ना तुम्ही. तुम्हाला महाराष्ट्र जातीपातीत भिडवून धुमसट ठेवायचं आहे हे काही लपलेलं नाही, पण तुमच्या या जातीय राजकारणात आमच्या जाणत्या राजाला वेठीस धरू नका, शिवरायांना वेठीस धरू नका. ज्यानं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी हात कलम करून टाकीन असा सज्जड दम आपल्या सैन्याला आणि आपल्या सचिवांना दिला होता. त्यांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा अण्णाजी पंत जन्माला येणं अशक्य आहे. पण अण्णाजी पंत दत्तो यांचा अनाजी पंत करून त्याला खलनायक बनवून पेश करताना सद्यकालीन महाराष्ट्रात ही जातीय विषवल्ली पेरण्याचं काम तुम्ही लोक करताय. 2014 ते 2019 जो मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र हित जोपासत आला, 2022ला संधी असतानाही महाराष्ट्राचं हित पाहून त्यानं मुख्यमंत्री पदावर पाणी सोडलं आणि मागच्या 2.5 वर्षात शांतपणे आपलं कर्तव्य निभावणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर अनाजी पंताचं बालंट आणणाऱ्यांनी मला वाटतं पुन्हा एकदा इयत्ता 4थीचा इतिहास वाचायला हवा. इयत्ता 4थीचा. कारण ज्यांना शिवरायांचं प्रशासन कळलेलं नाहीये, शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ कळलेलं नाहीये, त्यांना देवेंद्रजींचं महाराष्ट्र हित काय घंटा समजणार आहे? देवेंद्र फडणवीस नावाच्या एका राजकारण्याला पाण्यात पाहताना हे लोक महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान करून मोकळे होत आहेत, शिवरायांचा अपमान करून मोकळे होत आहेत, याचंही यांना भान नाहीये. एवढे हे सत्तेसाठी हपापलेले आहेत. नाव छत्रपतींचं घ्यायचं आणि यवनांच्या गोठ्यात शिरायचं लोणी घेऊन. हीच यांच्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना सिरियलमधल्या अनाजी पंताच्या व्यक्तिरेखेतला खलनायक डाचत असेल त्यानं इतिहासात जरा डोकवावं. आमचा मराठा राजा ज्या बामणांना मदतीला घेऊन स्वराज्य सावरायला निघाला होता, त्या बामणांनी राजाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या होत्या. प्रसंगी तलवारीचे वारही झेलले होते राजांसाठी. आणि पुढे तर याच बामणांनी, पंतप्रधानांनी, पेशव्यांनी भोसल्यांची मराठेशाहीची गादी सांभाळली होती. पण काकांना महाराष्ट्र पेटता ठेवायचा असेल तेव्हा ब्राह्मण नावाचं सॉफ्ट टार्गेट सहज सापडतं त्यांना. तसं ते या जाहिरातीतही सापडलेलं आहे. पण अनावधानानं किंबहुना मी तर म्हणेन अवधान असूनही जाणीवपूर्वक आमच्या राजांच्या निर्णय क्षमतेचा, निवड कौशल्याचा हे नालायक लोक धडधडीत अपमान करतायत. महाराष्ट्र हा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र या नतद्रष्टांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याची मला खात्री आहे. बघूया, घोडा मैदान लांब नाही, 2-4 दिवसात यांचाही निकाल लागेल. आपण तोवर वाट पाहू. एकूणच या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.